अभिनेता सैफच्या चाकू हल्ल्याचं मुंबई पोलिसांकडून रिक्रिएशन करण्यात आलंय। काल रात्री मुंबई पोलिसांची टीम ही सैफच्या घरी पोहोचली। सैफवर चाकू हल्ल्याचं मुंबई पोलिसांकडून अशा पद्धतीने रिक्रिएशन करण्यात आलं। उशिरा ही टीम घरी पोहोचली आणि आरोपी मोहम्मदला मुंबई पोलिसांनी सैफच्या घरी नेलं। आरोपी सैफच्या घरामध्ये नेमका कसा घुसला याची माहिती पोलिसांनी जाणून घेतली। 16 जानेवारीला सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी बांद्रामधल्या राहत्या घरी घुसून चाकू हल्ला झाला होता। या घटनेचं रिक्रिएशन करत मुंबई पोलिसांनी आता हा पुढचा तपास सुरू केलेला आहे। तर आरोपी मोहम्मदला घेऊन मुंबई पोलीस काल रात्री उशिरा सैफ अली खानच्या घरी पोहोचले। सैफच्या घरी तो नेमका कसा घुसला याची इत्थंभूत माहिती पोलिसांनी या आरोपीकडून जाणून घेतलेली आहे आणि सैफच्या घरी आरोपी पायऱ्यांवरून जाताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेला होता। मात्र घरापर्यंत हा आरोपी पोहोचला कसा हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी नेलेलं होतं। दरम्यान रिक्रिएशन नंतर आरोपी मोहम्मद शहजादला पुन्हा एकदा वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलं। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत। सीमा, आपण बरेचदा पाहतो मोठमोठ्या घटनांमध्ये रिक्रिएशन केलं जातं, त्याचं गूढ उकळणं खरं अवघड असतं, अशावेळी हे रिक्रिएशन केलं जातं। काय काय नेमकं काल रिक्रिएशन होत होतं तेव्हा घडत होतं? काय नेमकी पोलिसांच्या हाती वेगळी माहिती लागली आहे का? काय तपशील आहे? अनुपमा, खरं तर ज्यावेळी सैफ अली खानवरती हल्ला झाला त्यानंतर अनेक प्रश्न हे उपस्थित केले जात होते की तो आतमध्ये कसा गेला, कारण की कोणत्या सीसीटीव्हीमध्ये तो दिसून येत नव्हता। त्यामुळे पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी त्यांना परत घटनाक्रम समजून घेण्यासाठी सीन रिक्रिएट केलेला आहे आणि जिथून म्हणजे वांद्रे स्थानकापासून तो इथे कशा प्रकारे पोहोचला, म्हणजे सैफ अली खान ज्या इमारतीमध्ये राहतो तिथपर्यंत कसा पोहोचला, मग इथून तो 11व्या मजल्यावरती कसा गेला आणि तिथून बाहेर पडल्यानंतर परत वांद्रे स्थानकावरती कसा गेला, ह्या संपूर्ण घटनेसंदर्भात आज पोलिसांनी माहिती घेतलेली आहे। आपण सर्वात आधी समजून घेऊयात की आज जेव्हा सीन रिक्रिएट करण्यात आलं तेव्हा पोलिसांच्या हाती काय लागलं। खरं तर एक प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात होता, तो सर्वसामान्यांच्या मनामध्ये सुद्धा उपस्थित केला जात होता की जर आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसत नसेल तर मग तो जर पायऱ्यांवरती वरी जाताना सुद्धा जर दिसत नसेल तर मग तो वरती गेला कसा। आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून एसी डक्ट दिसत असेल। पोलिसांनी जेव्हा आरोपीला आज सकाळी पहाटे या इमारतीमध्ये आरोपीला घेऊन आले तेव्हा आरोपीने सांगितलं, त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की तो या एसी डक्टने तो वरती गेला। म्हणजे आपण बघू शकतो 11व्या मजल्यापर्यंत आपल्याला एसी डक्ट पाहायला मिळत आहे। तो एसी डक्टच्या माध्यमातून कुठेतरी वर गेला आणि एसी डक्टच्या आतमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी त्याने सीड्यांचा वापर केला असल्याची माहिती मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सैफच्या घरी इलेक्ट्रिक लॉक आहे। जर आतमधून जर केअरटेकरने जर दरवाजा उघडला नसेल तर मग तो आतमध्ये कसा गेला, हा एक प्रश्न खरं तर उपस्थित केला जात होता। जेव्हा मात्र आज सकाळी सीन रिक्रिएट करण्यात आला तेव्हा जी माहिती मिळाली, तो आरोपी जो आहे एसी डक्टने आतमध्ये गेला 11व्या मजल्यावरती आणि जेव्हा आतमध्ये घरामध्ये तो गेला तो बाथरूमच्या मदतीने म्हणजे बाथरूममधून तो आतमध्ये गेला आणि जेव्हा तो हल्ला केल्यानंतर सुद्धा त्या बाथरूमच्या सहाय्यानेच तिथूनच खिडकीतून बाहेर पडला अशी माहिती आज पोलिसांना मिळालेली आहे। आणि फॉरेन्सिकची टीमसुद्धा यावेळी जेव्हा इमारतीमध्ये दाखल झालेली होती याच अनुषंगाने कुठेतरी तपास केला गेला होता आणि आज आरोपीने जेव्हा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना समजून सांगितला आणि पोलिसांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली तेव्हा एसी डक्टने तो कुठेतरी आतमध्ये गेला आणि बाथरूमच्या मदतीने खिडकीने तो आतमध्ये गेला आणि बाहेर पडला अशी माहिती आज पोलिसांना मिळालेली आहे। त्यानंतर इमारतीमध्ये म्हणजे हल्ला झाल्यानंतर तो कुठे कुठे गेला या संदर्भात सुद्धा पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला। जिथे जिथे तो वावरला तिथे जाऊन त्या पोलीस आरोपीच्या सहाय्याने सगळ्या प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न केला। लिंकिंग रोड येथे नॅशनल कॉलेज आहे तिथे तो वावरला, तिथे त्याला घेऊन गेले। त्यानंतर मग बस थांबा वांद्रे बस थांबा जे आहे तिथे तो थांबला होता काही मिनिटांसाठी, त्याला घेऊन गेले आणि मग त्याने कुठे फिरला या संदर्भातले देखील पोलिसांनी माहिती जाणून घेतली। सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।